आषाढ एकादशीचा हा जो उत्साह आहे हा प्रतिवर्षी त्याच्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे। गेल्या यंदाचं हे 5वं वर्ष आहे। मारुती मंदिरपासून आपल्या ह्या विठ्ठल मंदिरापर्यंत 5व्या वर्षीसुद्धा त्याच उत्साहानं दिंडीनं लोक आले, भाविक आले। यंदा तर त्याच्यामध्ये आणखीन एक आनंदाची भर अशी पडली, सडामिऱ्या जाकेमिऱ्या या परिसरामधनं दिंडीनं या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथूनही भाविक इथं या ठिकाणी येणार आहेत। आता त्यांचीसुद्धा दिंडी येईल। पूर्वापार या ठिकाणी जवळजवळ गेल्या वर्षी 50 वर्ष झाली भार्गवराम मंदिरामधनं जी पारंपरिक दिंडी येत होती वारकऱ्यांची, तिथं यंदा हे 51वं वर्ष आहे। वारकरी दिंडीनं पण येतात, स्वतःच्या कुटुंब सह येतात आणि प्रतिवर्षी याच्यामध्ये वाढच होते। यावर्षी आता या जरा बांधकामाचं पण कार्य हे निघालेलं आहे। आपल्या माननीय मंत्री महोदयांनी उदय सामंत साहेबांनी 3 कोटी रुपये जे मंजूर केले सुशोभीकरणाच्या ह्याच्यात, त्याचं निमित्त करून हे सगळं बांधकाम वगैरे निघालेलं आहे। त्याचासुद्धा परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होतो आहे आणि वर्षानुवर्षाची जी परंपरा चाललेली आहे आषाढी आणि कार्तिकी, ह्याच्यामध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते। ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। लोक आता धार्मिक संकल्पनेकडे पुन्हा पुन्हा वाळायला लागलेले आहेत आणि एकंदर वातावरण चांगलं आहे। असं म्हटलं जातं की प्रति पंढरपूरहून रत्नागिरीचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर हे प्रसिद्ध आहे। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात। बरोबर बरोबर। हे मंदिर कधी जे बांधलं गेलं ह्याचा आम्हाला देखील त्याचा पुरावा नाही, पण जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे। कारण आता आमच्या इथे या वज्रलेपाचं जे काम चाललेलं आहे ते त्यातले तज्ज्ञ आहेत परब म्हणून, त्याने सुद्धा उत्स्फूर्तपणानं झटकन म्हटलं की ह्या ज्या मूर्ती आहेत इथल्या त्या जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत। म्हणजे त्यावेळेला या कोकणामधल्या भागामधनं पंढरपूरपर्यंत लोकांना जाणं शक्य नव्हतं आणि त्याचा विचार करून हे जेव्हा मंदिर बांधलं गेलं तेव्हा पंढरपूरमध्ये जे जे सगळे दिवसागणिक उत्साहाच्या ह्याच्यामध्ये सगळे जे कार्यक्रम चालतात, जे तिथे उपचार चालतात पांडुरंगावर, ते सगळे उपचार या ठिकाणी त्यावेळेपासूनच सुरू आहेत। आता उदाहरणार्थ म्हणजे सकाळी रोज वर्षाचे 12ही महिने किती पाऊस असो किती थंडी असो काकडा आरती होते। जवळजवळ 15-20 वारकरी हे सकाळी काकडे आरतीला येतात। या चातुर्मासाचा कार्यक्रम आजपासून जो सुरू होतो आषाढी एकादशी ते कार्तिक महिन्यापर्यंत, त्याच्यामध्ये एकंदर 10 दिंडीच्या पालख्या निघतात आणि त्या विठ्ठलाची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवून बाजारातनं त्याची मिरवणूक निघते। बरेच उपचार या ठिकाणी चालतात अगदी रात्री या शेजारतीपर्यंत आणि उत्साह चांगला असतो। फार आनंदी वातावरण असतं।